नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आजचा व्हिडिओ रांगोळीचाच आहे आणि अतिशय सोपी अशी रांगोळी आहे आजचीसुद्धा आणि खूप सारे कलर मी वापरलेले आहे. पण तरीही तुम्ही याच्यातला एक 2 कलर किंवा 3 कलर वापरून सुद्धा खूप सुंदर अशी रांगोळी काढू शकता. अतिशय सोपी रांगोळी आहे आणि एकदा नक्की ट्राय करा ही रांगोळी. तर आणखीन एक गोष्ट मला शेअर करायची होती तुमच्याबरोबर आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी माझ्या मते बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे, की ज्या पण रांगोळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करते, ही माझी क्रिएटिव्हिटी नाही. फक्त मी पाहिलेल्या रांगोळ्या माझ्या दरवाजामध्ये ट्राय करते रोज आणि मला नवीन-नवीन डिझाईन काढायला आवडतात. त्याच्यामुळे रोज काहीतरी नवीन डिझाईन मी काढत असते आणि नवीन असेल की नाही तरच ती पुन्हा एकदा मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि त्याच्यामध्ये पण आणखीन एक गोष्ट अशी आहे, की सोप्या पद्धतीने कशी आपल्याला जमेल काढायला किंवा थोडीशी मॉडिफाय करून कशी जमेल आपल्याला काढायला, हे थोडंसं बघते आणि ते मला छान वाटलं का मग मी ते तुमच्याबरोबर शेअर करते. रेसिपीजचं सुद्धा असंच आहे. रेसिपीज किंवा रांगोळ्या ही माझी क्रिएटिव्हिटी नाही आणि बऱ्याचशा गोष्टी आपण अशा जे बघतो, आपल्याला आवडतात, त्या आपण नक्कीच ट्राय करतो आणि मग ट्राय केल्यानंतर की नाही, ते आपण इतरांबरोबर शेअरसुद्धा करतो. अगदी तसंच ह्या ज्या रांगोळ्या वगैरे आहेत, मी कुठेतरी दुसरीकडे पाहून काढलेल्या रांगोळ्या असतात आणि एका व्हिडिओमध्ये तर मी हे सुद्धा म्हटलेलं आहे, की आपलं चॅनल जवळजवळ एक्सपेरिमेंट चॅनल झालेलं आहे म्हणून. कारण रेसिपीज म्हणा किंवा रांगोळ्या म्हणा, जे काही तुमच्याबरोबर शेअर करते, हे कुठेतरी बघून सक्सेसफुली आपल्याला जमतंय का आणि झालंच तर मग ते तुमच्याबरोबर शेअर करायचं, असं चाललेलं असतं. तर ही एक छोटीशी गोष्ट होती, जी मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. बाकी आजची रांगोळीसुद्धा अतिशय सोपी आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.